27 ऑगस्ट 2022ला वैशाली तिच्या नवऱ्याला हे सांगून घरातून निघाली होती की ती कोणत्या तरी फ्रेंडला भेटायला चालली आहे आणि तिला काही कामही आहे, त्यामुळे ती थोड्याच वेळात परत येईल. ह्याच्यावर नवरा हरेश बलसाराने वैशालीला जास्त काही विचारलं नाही, कारण वैशाली एक गायिका होती. त्यामुळे परफॉर्मन्ससाठी तिला खूप लोकांना भेटायला जायला लागायचं आणि रात्री साधारण 6:35 वैशाली आपल्या कारमधून निघाली. पण खूप वेळ झाल्यानंतरही वैशाली घरी परत आली नाही. मग हरेशने तिला फोन लावला, पण तिचा फोन बंद लागत होता. त्यानंतर हरेशने आपल्या नातेवाईकांना, ओळखीच्यांना देखील फोन लावला, पण वैशालीबद्दल कुठूनही काहीही माहिती मिळाली नाही. आता हरेशला वैशालीची काळजी वाटू लागली होती. त्यानंतर हरेशने लगेच आपली गाडी काढली आणि वैशालीला शोधण्यासाठी तो निघाला. खूप शोध घेतल्यानंतरही त्याला वैशाली सापडली नाही आणि नाही वैशालीने त्याचा फोन उचलला. हरेशने विचार केला की कदाचित वैशाली कोणत्या तरी कामात असेल आणि ती रात्री उशिरा घरी परत येईल. हा विचार करून हरेश घरी परत आला आणि वैशालीची वाट पाहू लागला. वाट बघता बघता सगळी रात्र निघून गेली, पण वैशाली घरी परत आली नाही. त्याच्यानंतर सकाळ झाली. हरेश बलसारा पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तिथं त्याने त्याच्या बायकोची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. इकडं वलसाड पोलीसही तिचा त्वरित शोध सुरू करू लागले. शोध घेता घेता सकाळपासून संध्याकाळ झाली. त्याच दिवशी म्हणजे 28 ऑगस्ट 2022ला रात्रीच्या सुमारास वलसाडच्या पारडीजवळून जाणाऱ्या पार नदीच्या काठी एक माणूस फिरत होता. तो मेन रोडवरून बाजूला होऊन दुसऱ्या रस्त्याला आला. तेव्हा त्या व्यक्तीला त्या रोडवर नदीच्या काठी एक गाडी उभी असलेली दिसली. तो माणूस त्या गाडीच्या जवळ जातो आणि त्या गाडीत वाकून बघतो. तेव्हा त्याला त्या गाडीत एका मुलीचा मृतदेह दिसून येतो. त्यानंतर त्या माणसानं लगेचच पोलिसांना फोन केला, कारण हा परिसर पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत होता. पोलीस स्टेशनमधील एक टीम लगेचच घटनास्थळावर पोहोचली, पण कारची आणि त्या मृतदेहाची स्थिती बघून पोलिसांना हे समजायला वेळ लागला नाही की हे प्रकरण हत्येचं आहे, कारण त्या मृतदेहावर गळा आवळल्याच्या खुणा होत्या आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही की त्या मृतदेहाला कारमध्ये दाबून ठेवलं होतं. त्या प्रकारे तो नैसर्गिक मृत्यू असूच शकत नाही हे पोलिसांना समजलं होतं. त्याशिवाय कारची चावी आणि मोबाईल फोन सारख्या गोष्टी देखील गायब होत्या. पण ह्या प्रकरणाला पुढे नेण्यासाठी पोलिसांना त्या मृतदेहाची ओळख पटवणं गरजेचं होतं. पण नशिबाने त्याच दिवशी सकाळी हरेश बलसाराने त्याची बायको वैशाली बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. हरेशने तक्रार करताना सांगितलं होतं की त्याची बायको 27 ऑगस्टला कोणाला तरी भेटायला जात आहे असं सांगून घरातून निघून गेली होती, पण त्यानंतर ती परत आलीच नाही. त्यामुळे पहिल्यांदा पोलिसांनी हरेशलाच फोन केला आणि पारडी जाऊन जाणाऱ्या पार नदीच्या काठी त्याला यायला सांगितलं. त्याला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी घटनास्थळावर बोलवलं. त्याला पोलिसांनी सांगितलं की आम्हाला पारडी परिसरात एका कारमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर घटनास्थळावर येऊन त्याची ओळख पटवा, कारण असू शकतं की हा मृतदेह तुमच्या बायकोचाच, वैशालीचाच असेल. हे ऐकताच हरेश त्वरित घटनास्थळावर पोहोचला. आपल्या पत्नीची कार आणि तिचा मृतदेह बघताच तो जोरजोरात रडायला लागला. त्याच्या संयमाचा बांध फुटला आणि आता ही गोष्ट तर साफ झाली होती की तो मृतदेह हरेशच्या पत्नीचा, वैशालीचाच होता. आता घटनास्थळावर हरेश आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी वैशाली आणि हरेशला ओळखलं, कारण हे दोघे परिसरातील ओळखीचे चेहरे होते. वैशाली प्रसिद्ध गरबा गायिका होती, ती फेमस गरबा सिंगर होती, तर तिचा नवरा हरेश प्रसिद्ध गिटारिस्ट होता. आता प्रश्न असा होता की वैशालीची हत्या कशी झाली. भयान वातावरणात
तिची हत्या कोणी केली, तिचा जीव कोणी घेतला, शेवटी वैशालीची कोणाशी काय दुश्मनी होती, काय हे सर्व नात्यांच्या डावपेचांचं फळ होतं का प्रॉपर्टीशी जोडलेली काही भांडणं, का आणखी काही? हे सर्व माहिती करून घेण्यासाठी पोलिसांनी सर्वात पहिलं वैशालीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. सोबतच तिचा पती हरेशकडे विचारपूस करायला सुरुवात केली. या प्रकरणात हरेशशी बोलल्यानंतर पोलिसांनी जास्त माहिती मिळाली नाही की हरेशने पोलिसांना एवढंच सांगितलं की शनिवारी वैशाली कोणाला तरी भेटण्यासाठी घरातून बाहेर गेली होती, पण ती कुठे जाते आणि कोणाला भेटायला जाते हे तर तिने सांगितलंच नाही. त्यामुळे त्याला या गोष्टींचा काहीच अंदाज नव्हता की वैशाली शेवटच्या क्षणात कोणाच्या सोबत होती. हरेशची साक्ष आणि त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून पोलिसांना असं वाटत होतं की हरेश त्यांच्यापासून काहीच लपवत नाहीये. त्यामुळे सुरुवातीलाच विचारपूस केल्यानंतर पोलिसांनी त्याला क्लीन चिट दिली. म्हणजे आता हरेश संशयाच्या यादीतून बाहेर गेला होता. पण आता पोलिसांपुढे हा प्रश्न होता की आरोपींपर्यंत पोहोचायचं कसं? शोध पुढं चालू ठेवण्यासाठी वलसाड पोलिसांनी टेक्निकल शोध सुरू करून 8 वेगवेगळ्या टीम तयार केल्या. त्यांना त्यांच्या हिश्श्याचं काम सोपवलं गेलं. पोलिसांनी वैशालीचे फोनमधील कॉल डिटेल्स चेक केले. पोलिसांनी वैशालीच्या घरापासून घटनास्थळापर्यंत सर्व CCTV फुटेज चेक केले आणि या प्रयत्नात 2 पुरावे पोलिसांना सापडले. पहिला हा की पोलिसांनी वैशालीच्या कॉल डिटेल्समध्ये पाहिलं की आपल्या घरातून निघण्या अगोदर आणि निघाल्यानंतरही बबिता कौशिक नावाच्या महिलेशी तिचं बोलणं झालं होतं. आणि दुसरं हे की घटनास्थळावरील आजूबाजूच्या CCTV मध्येही 27 ऑगस्टच्या रात्री बबिता कौशिक खूप ठिकाणी दिसली होती. या 2 गोष्टी एक दुसऱ्याशी मिळत्या जुळत्या होत्या. सोबतच पोलिसांना हेही माहिती पडतं की बबिता कौशिक वैशालीची खूप चांगली मैत्रीण आहे. त्यानंतर पोलिसांनी वेळ वाया न घालवता बबिताला पोलीस स्टेशनमध्ये आणून तिची विचारपूस करण्याचा निर्णय घेतला. पण आता पोलिसांसमोर हा प्रश्न होता की बबिता संशयाच्या यादीत असतानाच ती स्वतः 9 महिन्यांची गरोदर होती आणि ती कोणत्याही वेळेस मुलाला जन्म देऊ शकत होती. अशा वेळेस तिच्याशी सक्तीनं बोलणं किंवा तिची सक्तीनं विचारपूस करणं अजिबात ठीक नव्हतं. कारण बबितासोबत तिच्या पोटात असणाऱ्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत होता. पण तिची विचारपूस करणं देखील गरजेचंच होतं. त्यामुळे पोलिसांनी एका मेडिकल ऑफिसरला बोलावून त्याच्या हजेरीत बबिताची चौकशी करायला सुरुवात केली. पोलिसांनी शोधून काढलेल्या पुराव्यांमध्ये आणि बबिताच्या बॉडी लँग्वेजमुळे पोलिसांना असं वाटत होतं की बबिताचा या प्रकरणात काही ना काही हात आहे. पण पोलिसांनी सगळ्या कड्यांना जोडणं अजून बाकी होतं. आणि जसं पोलिसांनी बबिताला प्रश्न उत्तरं विचारायला सुरुवात केली तसं एकानंतर एक खूप रहस्य उलगडत गेली. विचारपूस दरम्यान बबिताने 27 तारखेला पार्टीच्या परिसरात जाण्याच्या गोष्टीस साफ नकार दिला. पण पोलिसांनी जेव्हा तिला सांगितलं की त्यांच्याजवळ ती तिथं होती त्याचे खूप सारे फुटेज आहेत आणि मग तिनं हे स्वीकार केलं की रात्रीच्या वेळी ती पार्टी परिसरात गेली होती आणि तिथं तिची भेट तिची मैत्रीण म्हणजे मृत वैशाली सोबत झाली होती. त्यानंतर पोलिसांनी बबिताची पारख करण्यासाठी आणि तिला तिच्याच चालीत अडकवण्यासाठी आणखी एक चाल खेळली. पोलिसांनी तिला विचारलं की काय तिनं वैशालीला कोणासोबत बघितलं होतं. त्यावर बबिताने लगेच उत्तर दिलं की हा, त्यावेळेस वैशाली तिच्या कारमध्ये 2 लोकांसोबत होती. त्यानंतर पोलिसांनी जाणून बुजून बबिताला एका अशा व्यक्तीचा फोटो दाखवला ज्याचा या प्रकरणाशी दूरपर्यंत काहीही देणं घेणं नव्हतं, काहीही संबंध नव्हता. कारण बबिता पहिलंच या प्रकरणापासून वाचण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे पोलिसांनी दाखवलेल्या अनोळखी फोटोला बघून ती म्हणाली की हा, मी ह्याच माणसाला त्या दिवशी वैशाली सोबत बघितलं होतं. आणि आता हे साफ दिसत होतं की बबिता खोटं बोलत आहे. मग पोलिसांनी बबिताचा
सत्याशी सामना केला आणि तिला सांगितलं की असं खोटं बोलून ती स्वतःच तिच्या बोलण्यात आणि त्या गोष्टीत फसली आहे. कारण जो व्यक्ती वैशाली सोबत होता, ही गोष्ट बबिता सांगत होती, तो माणूस वैशालीला ओळखत देखील नव्हता. त्यानंतर थोडं सक्तीनं विचारल्यानंतर बबिताने तिचा आरोप मान्य केला. पण 9 महिन्याची गर्भवती बबिता, जी कोणत्याही क्षणी तिच्या मुलाला जन्माला घालणार होती, जी आई होणार होती, तिला असं काय झालं होतं की तिनं आपल्याच मैत्रिणीची हत्या करण्याचा प्लॅन केला. पण प्रेग्नेंट बबितासाठी एकटीनंच वैशालीची हत्या करणं शक्य नव्हतं. म्हणजे तिच्यासोबत या हत्येत आणखी कोणीतरी सामील होतं. पण आता हा प्रश्न आहे की तो व्यक्ती कोण असेल, आणि त्याची उत्तरं पोलिसांना लवकरच मिळाली. या घटनेच्या अगोदर साधारण 1 वर्षापूर्वी वैशाली आणि बबिताची ओळख कोणत्या तरी कार्यक्रमात झाली होती. त्या दोघींनी नंबर एक्सचेंज केले. मग त्या दोघी फोनवर बोलायला लागल्या. त्यानंतर एकमेकींशी बोलता बोलता दोघींच्यात मैत्री झाली. वैशाली आणि बबिताची मैत्री इतकी पुढे गेली की जेव्हा बबिताला पैशांची गरज असायची तेव्हा बबिता वैशालीकडे पैसे मागायची आणि वैशाली देखील तिला मदत करायची. म्हणजे ती बबिताला पैसे द्यायची. आता बबिता कोणत्या ना कोणत्या कारणाने वैशालीकडे उधार पैसे मागतच होती. इकडं वैशाली पण काहीही विचार न करता बबिताला पैसे देतच होती. आणि मग बघता बघता वैशालीने बबिताला वेगवेगळ्या वेळेत 1 वर्षाच्या आत एकूण 25 लाख रुपये उधार दिले. पण आता वैशाली तिचे पैसे बबिताकडून परत मागत होती आणि बबिताला तिला पैसे परत करायचे नव्हते, ज्याच्यामुळे बबिताला खूपच टेन्शन येऊ लागलं. बबिताची फायनान्शियल परिस्थिती, आर्थिक परिस्थिती एवढीही चांगली नव्हती की ती वैशालीचं कर्ज फेडू शकेल. पण तरीही तिनं वैशालीला सांगितलं होतं की ती एवढी मोठी रक्कम एकाच वेळेस परत करू शकत नाही, पण तरीही ती थोडं थोडं करून सारं कर्ज फेडून टाकेल. वैशालीने ह्याही गोष्टीला मान्यता दिली. पण खरं तर बबिताला ते पैसे परत करायचेच नव्हते. हळूहळू उधारीच्या त्या 25 लाखांमुळे दोघींच्या नात्यात दरी निर्माण झाली होती. दोघींच्या नात्यात कडवटपणा आला होता. आणि जेव्हा बबितावर वैशालीने पैसे चुकवण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केला, तेव्हा बबिताने विचार केला की का नाही वैशालीलाच रस्त्यातून बाजूला करू, तिचा काटा काढू. बबिता त्यावेळेस फेसबुकवर ॲक्टिव्ह असायची आणि फेसबुकवर तिचे खूप सारे फ्रेंड्स होते. त्यातील काही जणांच्या सोबत ती नेहमी चॅटिंग करायची. त्यातच तिनं फेसबुकवरील काही फ्रेंड्सना विश्वासात घेऊन हे सर्व प्रकरण सांगितलं आणि तिनं सांगितलं की तिला तिची मैत्रीण वैशालीकडून पाठलाग सोडवायचा आहे. तिच्या फ्रेंड्सच्या यादीत एक सुपारी किलरही होता, सुखविंदर सिंग भाटी. तो पंजाबचा राहणारा होता. ते दोघे पाठच्या काही वर्षांपासून फ्रेंड्स होते. बबिताने वैशालीला रस्त्यातून हटवण्यासाठी सुखदेव सिंगची बोलणं केलं. सुखदेव सिंग वैशालीचा जीव घ्यायला तयार झाला, पण त्यासाठी सुखविंदरने बबिताकडे 10 लाखाची मागणी केली. बबिताने त्याच्यासोबत किंमत ठरवायला सुरुवात केली आणि मग 8 लाखात वैशालीची हत्या करण्याचं ठरलं. कारण सुखविंदर सिंग हे काम एकटा करू शकत नव्हता, म्हणून त्याने आपल्यासोबत एक मित्र त्रिलोक सिंग याला देखील सामील करून घेतलं होतं. इकडं वैशाली ही बबिताची चांगली मैत्रीण होती. वैशाली बबितावर खूप विश्वास ठेवत होती. बबिता जेव्हा वैशालीला कुठं भेटायला बोलवायची तेव्हा वैशाली विचार न करता बबिताजवळ पोहोचायची. 27 ऑगस्टच्या रात्री पण बबिताने वैशालीला फोन केला. तिनं वैशालीला उधार घेतलेले पैसे परत देणार असल्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर ठरलेल्या प्लॅनप्रमाणे 27 ऑगस्टच्या रात्री बबिता आणि 2 सुपारी किलर्स वलसाडच्या पारडी परिसरात खाली असलेल्या एका डायमंड फॅक्टरीत पोचतात. बबिता आपल्या स्कूटीवरून आली होती, पण बबिताने आपली स्कूटी घटनास्थळावरून 1 किलोमीटर दूर अंतरावर उभी केली होती. बबिता तिथून ऑटोमध्ये बसून खाली असलेल्या त्या डायमंड फॅक्टरीत पोचली. तिनं वैशालीलाही पारडी परिसरात असलेल्या डायमंड फॅक्टरीत बोलावलं. बबिताचा फोन आल्यानंतर वैशाली पैसे घेण्यासाठी त्या फॅक्टरीत पोचली. तिथं बबिता पहिल्यापासूनच तिची वाट बघत होती. त्यानंतर
बबिता वैशालीच्या कारमध्ये बसून खूप वेळापर्यंत तिच्याशी बोलत बसली. बबिता आपल्यासोबत 8 लाख रुपये घेऊन आली होती. तिने ते पैसे वैशालीला दिले आणि तिला सांगितलं की ह्या पैशांना एकदा चेक करून घे. वैशाली पैसे मोजायला लागली, पण तेव्हाच ते दोन्ही सुपारी किलर्स तिथे आले आणि तिथे उभा राहिले. बबिताने वैशालीला ते चुलत भाऊ असल्याचं सांगितलं आणि त्यांना कारमध्ये बसवलं. पण कारमध्ये बसल्यानंतर त्या दोघांनी पहिलं तर क्लोरोफॉर्मचा रुमाल तिच्या नाकाला लावला आणि त्यामुळे वैशाली बेशुद्ध पडली आणि मग तिचा गळा आवळून तिचा जीव घेतला गेला आणि मग तिच्या मृतदेहाला उचलून मागच्या सीटवर टाकलं आणि मग पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने वैशालीच्याच कारमध्ये तिचा मृतदेह ठेवून ते नदीच्या काठी पोचले. नदीकाठी कार आणि मृतदेह सोडून ते फरार झाले. बबिता येताना आपल्यासोबत 8 लाख रुपये घेऊन आली होती आणि तिला हे पैसे वैशालीला द्यायचे होते. पण वैशालीकडून पाठलाग सोडवण्यासाठी तिने तेच 8 लाख रुपये सुपारी म्हणून भाड्यानं घेतलेल्या आरोपींना दिले. या साक्षीच्या आधारावर पोलिसांनी बबिताला अटक केली. सोबतच पंजाबमधून सुपारी किलर सुखवेंदरलाही अटक केली. पण या संपूर्ण घटनेत हैराण करणारी गोष्ट ही होती की वैशालीने आपली मैत्रीण बबिताला 25 लाख रुपये देण्यासारखी एवढी मोठी गोष्ट आपला नवरा हरेश पासून का लपवली होती. म्हणजे वैशालीने आपल्या नवऱ्याला कधीही ही गोष्ट माहिती होऊ दिली नाही की तिनं बबिताला एवढी मोठी रक्कम उधारीच्या रूपात दिली आहे. तिचा नवरा हरेश यालाही आश्चर्य वाटत होतं की वैशालीजवळ इतके पैसे होते आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी बबिताने वैशालीला पैसे घ्यायला बोलावलं होतं. तिचा पती हरेश याला देखील हे आश्चर्य वाटत होतं की वैशालीजवळ इतके पैसे कुठून आले. त्या दिवशी वैशालीने आपला नवरा हरेशला हे सांगितलं नाही की ती तिच्या मैत्रिणीला उधार दिलेले 25 लाख रुपये परत घेण्यासाठी जात आहे आणि हेच कारण होतं की वैशालीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवताना हरेशने 25 लाख रुपयांसारख्या गोष्टीचा उल्लेख देखील केला नव्हता. जर वैशालीच्या फोनच्या कॉल डिटेल्समध्ये तिचा बबितासोबत झालेल्या बोलण्याचं कॉल डिटेल्स समोर आले नसते आणि बबिता पारडी परिसरात फॅक्टरीकडे जाताना सीसीटीव्हीत दिसलं नसतं तर वैशालीच्या हत्येचं हे रहस्य नेहमीसाठी तिच्या हत्येसोबतच गाडलं गेलं असतं. पण एका गर्भवती महिलेचे इतके मोठे षडयंत्र, इतकं भयानक कारस्थान, तेही आपल्या मैत्रिणीसोबत, हे पाहून पूर्ण गुजरात विचारात पडला होता की पोलिसांना ह्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता की वैशालीची सगळ्यात जवळची मैत्रीण बबिताच तिच्या हत्येची आरोपी निघेल. पोलिसांनी चार्जशीट तयार करून त्यांना कोर्टात हजर केलं, जिथून त्यांना जेलमध्ये पाठवण्यात आलं. सध्या या केसबद्दल बोलायचं म्हटलं तर या हत्येत सामील राहणाऱ्या सर्व आरोपींवर वैशालीच्या विरोधात षडयंत्र रचणं, हत्या करणं, पुरावे नष्ट करणं यांसारख्या आरोपांना धरून अजूनही कार्यवाही चालू आहे. ही घटना सांगताना कोणाचंही मन दुखावण्याचा किंवा कोणाला त्रास देण्याचा हेतू नाही, तर तुम्हाला जागरूक करणं, सतर्क करणं हाच यामागचा उद्देश आहे.